आज आपण शिकणार झालो शॉकअपचं ऑइल आणि ऑइल शीट कशी टाकायची ते तर तुम्ही पाहू शकता. आज आपण शिकणार झालो शॉकअपचं ऑइल कसं बदलायचं. सर्वप्रथम आपण शॉकअपचा नट आणि डिस्टन, मग वायसर आणि एक ऑइलसाठी टोपलं आणि त्यामध्ये एक स्प्रिंगसुद्धा राहते. ते स्प्रिंग आणि ऑइल पाहू शकता तुम्ही त्यामध्ये किती राहते. त्याच्यातनी ऑइल 160 मिली आपण टाकू शकतो. बस याच्यावर जे बघा काळा ऑइल किती आहे ते 20,000 किलोमीटरवर बदलत असते शॉकअपचा ऑइल शीट लिकेज झाला आपण आधीही बदलू शकतो. बघा ती स्प्रिंग आणि स्वच्छ कपडा घ्यायचा आणि ते डिस्टन स्वच्छ प्रकारे पुसून घेऊ आणि नट त्यानंतर वायसर याच्यात नट राहते याच्यात याला बंद करणं जात आहे. ते तसा 6च्या बँकेचं पानं राहते आणि लगेच टाकू नाही हातानं फिरल्यास त्यामध्ये आपण पाना टाकून असं फिरू शकतो. घरी कोणीही प्रयत्न करू नये खोलण्याचा, अन्यथा आपलंच नुकसान आपल्याच गाडीचं होऊ शकते. तर कोणत्याही आपल्या जवळच्या मेकॅनिकपाशी खोलून घ्यायचं. कारण की आपण म्हणतो घरी सर्व काही होणार, पण घरी काहीच नसते होत. आणि हे शॉकअपची ऑइल शीट काढल्यानंतर ते डिस्टन राहते ते कसं जरी पडलं तर एक साईडच बसते. हे असं काढून घ्यायचं आणि डिस्टनही पडू शकते. म्हणून सांगितलं मी पुन्हा केलं म्हणून तुम्हाला सांगितलं डिस्टन पडू शकते म्हणून. ते डिस्टन उलटंसारखं कसंही टाकलं तरी चालते. होता वेळेस तर उलटं तर बसणारच नाही, सरळच बसणार. असं स्वच्छ प्रकारे पुसून घ्यायचा आणि चेक करायचा शॉकअपला मार लागलेला आहे की नाही. ते बघा तिथे घासेल आहे थोडाफार कॅमेरामध्ये दिसत आहे की नाही हे मला माहीत नाही. बघू शकतो मी थोडासा डच्चू दिसत आहे कॅमेरामध्ये. तर आपले ग्राहकाला सांगणं काम राहते की शॉकअपचा पाईप घासलेला आहे, अन्यथा ऑइल शीट लिकेज झाली तर मेन टेप टाका लागेल. जेणेकरून आपल्याकडून गिऱ्हाईक नाराजही झाला नाही पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी राहतात पण गाडी मालकाला आणि ग्राहकाला सांगणं जरूर राहते.
की सांगितलं नाही ना ते कसं होते की आपण सांगितलं नाही, तुम्ही आधी सांगितलं असतं तर शॉकअपचा पाईप आम्ही तेव्हाच टाकून दिला पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टी राहतात तर आधी सांगायला पाहिजे आपल्याला खोलताना, हे खराब निघालं टाकू या नाही टाकू. तर त्यांचा प्रश्न राहते टाकणार या नाही टाकणार. पण आपण गॅरेजवाले जे राहतात ना त्यांनी सांगायलाच पाहिजे, कारण की जेणेकरून ग्राहकाची गाडी खराब नाही हो. बघू शकता शॉपची ऑइल सीलच्या आधी लॉक राहते, लॉक काढलं मी. आणि ही ऑइल सील काढली, पेचकसच्या सहाय्याने अशी आरामात निघू शकते. शॉकअपच्या ऑइल सीलच्या खाली आपण रबरची ऑइल सील काढली, त्या खाली एक वायसर राहते आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ते आतमधलंही स्वच्छ पुसून घ्यायचं कापडाने, जेणेकरून ऑइल सीलवर ऑइल आलं नाही पाहिजे. प्लीज सबस्क्राईब दिस माय चॅनल. आणि हे बघा, ही उलटी सर्किट राहते. हा भाग जो आहे तो खालच्या साईड पण टाकायचा. तो भाग दाखवत आहे तो असा टाकायचा आणि हा भाग वरून करायचा. अशाच नवीन गोष्टीसाठी आपल्या आकाश ॲटोमोबाईल्स आकाश ॲटोमोबाईल MS37 स्काय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सॉरी, माझा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मला काही स्पष्टपैकी माझ्या यूट्यूब चॅनलचंही सुद्धा नाही नाव सांगता यायला लागलं. ते तुम्ही पाहू शकता लॉक बसवलेला, मी कसा बसवला ते त्याचप्रकारे बसून घ्यायचा. आणि डस्ट कॅप राहते ते स्वच्छ पुसून त्यानंतर कदाचित ऑइल आपल्याकडे राहिलं तर आपल्यालाही सुद्धा समजणार नाही की शॉकअपची ऑइल सील लिकेज झाली का काय. ते त्याप्रकारे स्वच्छ पुसून लावून टाकायचं. त्यानंतर पाईपसुद्धा, आणि ते बघा डिस्टर लावलं नाही मी, आणि तुम्ही पण म्हणसा हे बघा हे लावत आहे. ही टोपी आहे तर टोपी लावून घ्यायची, नाही तर विसरता, गडबडी बनते गडबडी. बघा लावू शकता तुम्ही. आणि हे बघा शॉकअपचं ऑइल सील, हे एकाच जोराने त्याचे ते हे लुटून द्यायचं नाही, कारण की रबर शीटच्या ऑइल सीलला मोड पडली तर लिकेज होऊ शकते. तर आरामशीर असं लावू शकता तुम्ही, फिरवत आपण जर एखादा जर त्यामध्ये लोटून दिलं तर ते रबर शीटला मोड पडू शकते. तर त्यामुळे हे लावताना ज्या प्रकारे मी लावत आहे त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा लावून टाका. अन्यथा ऑइल सील टाकता वेळेसच लिकेज होऊ शकते. ते बघा एक साचा, ते बघा तो नट तसं राहते वर, त्या नटाला एक वायसरसुद्धा राहते तांब्याचा, तर त्यामध्येच तो तांब्याचा वायसर पण आहे, मी काही काढलं नाही. त्यामुळे तशा एलंकीनं टाईट करू आपण पूर्णपणे. टाईट झाल्यानंतर असा आवडून घेऊ त्याला खूप, जेणेकरून निघालं नाही पाहिजे. त्यामुळे हे ऑइल आहे माझ्याकडं. आता आपापल्यापर्यंत तुम्ही कोणतेही टाकू शकता, त्यामध्ये काही हे नाही. सर्वच मेकॅनिकल कशी ऑइल राहतात ते 175 मिली आहे, पण मी त्यामध्ये 160 मिली टाकतो. बाकी मेकॅनिकल जे आहेत ते बी सांगू शकतात की मी किती टाकू शकतो. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही ऑइल बी. आणि हळूहळू असा एअर काढून घ्यायचा, जेणेकरून ऑइल सर्व आतमध्ये जाऊ शकेल त्याच्याने. ऑइल
असा एअर काढून घेतला हळूहळू आपण 1-2 खेप. त्यानंतर आपण स्प्रिंगचा भाग जो जळा राहते तो खालून टाकत असतो हमेशा मी. बाकी तुम्ही सांगू शकता मला की मी त्याच्यात सुधारणा करेन. पण मला असं वाटते मी जे करतो तेच बरोबर आहे. हा वायसर राहते आणि स्प्रिंगच्या नंतर वायसर नंतर डिस्टल, कसंही टाकलं तरी चालतं उलटंसारखं. डिस्टन्स टाकल्यानंतर नट लावून घ्यायचा आणि 27च्या रिंग पाण्याने 27च्या पट्टी पाण्याने अडसून घ्यायचा. अशा प्रकारे आज आपण शिकलेलं झालं शॉकअपचं ऑइल आहे ना, ऑइल शील कशी टाकायची. प्लीज सबस्क्राईब दिस माहिती आहे ना.